हा इथे अ थिंग ऑफ जागेला जळून खाक झाला स्टोरी. आता ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर राहिलेला आहे. तुम्हाला मी एक घोडेवाला दाखवते. चल. हा असं करत चाललाय. असं करत चाललाय. मला भीती वाटते एखादा घोडा यायचा. चला आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचत आलेलो आहोत. फक्त 500 मीटर राहिला असेल. छान मेसेज आहे इथे. अ थिंग ऑफ नेचर इज जॉय फॉर एव्हर. हां किती छान नेचर वाटते. चला आता आपण इथनं पुढे जाऊया. इथे एक शॉप आहे. त्या शॉपवरती आपल्याला थोडा ब्रेक घ्यायचा आहे. आता आम्ही आलेलो आहोत थोडं पुढे 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 पुढे. हे बघा वरतून इतकं सुंदर दिसतंय. ये आता आम्ही 5 मिनिटातच मंदिरात पोहोचणार आहोत. जस्ट पोहोचलो आहे ऑलमोस्ट. एक 5 मिनिटात मंदिरात जाऊ. आता रेडी झालेलो आहोत आणि आता फायनली 2 ते 3 मिनिटात आम्ही जाणार आहे महादेवाचं दर्शन घ्यायला. फायनली गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. गर्दी पण नव्हती त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ तिथे थांबता आला. आतमध्ये गुफेतून जायचा एक वेगळा अनुभव असतो तो पण आम्ही घेतला. लास्ट टाईम पण घेतला होता. यावेळेला आम्ही दोघं चालू आहे तर मी परत एकदा तो अनुभव घेतलेला आहे. ज्यांना जे हार्ट पेशंट आहेत ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी एक मॅनमेड पण वे बनवलेला आहे तर तिथून जाऊ शकतात. आणि जे आपलं नॉर्मल आहे ते गुफेमधून जी जुनी गुफा आहे त्याच्यातून जाऊ शकता. इथून रोड आहे वरती जायला आणि मग तिथून पुढे तुम्हाला गुफेतून आतमध्ये जायचं आहे. हे बघा इकडून असं वरती 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 जायचं आहे आणि इथून आतमध्ये पण लाईन आहे. त्याच्या आतमधून जाऊन मग गुफेतून आपल्याला आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेता येतं आणि त्याच्यानंतर मग आपण मॅनमेड याच्यातून बाहेर येऊ शकतो. हा मला आठवत नाही. नमस्कार, हर हर महादेव. तर मला जशी माहिती आहे तशी मी तुम्हाला स्टोरी सांगते या गुफेची. भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. राक्षस नाही म्हणता येणार, एक माणूस होता. तो शंकराचा खूप जास्त मोठा भक्त होता आणि तो ध्यान करत बसलेला की शंकराने मला दर्शन द्यावं, शंकराने मला दर्शन द्यावं. त्याचं ध्यान बघून शंकर इतका प्रभावित झाला की त्याने शेवटी त्याला दर्शन दिलं. आणि दर्शन देताना शेवटी भस्मासुराने शंकराकडे एक वरदान मागितलं की मी ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवेन तो जळून खाक झाला पाहिजे असं वरदान दिलं. तर एवढा मोठा भक्त आपल्याकडे काहीतरी मागतो बोलल्यावरती शंकराने ते दिलं. त्याच्यानंतर जो भस्मासूर होता तो शंकराच्याच मागे लागला. त्याला जाण्यासाठी, कारण की त्याला लग्न करायचं होतं पार्वतीसोबत. म्हणून तो त्याच्या मागे लागला की त्याच्या पण अंगावर हात ठेवेन आणि त्याला पण जाळून राख करेन. हे बघून शंकर आणि पार्वती या गुफेमध्ये येऊन लपून बसले होते त्यावेळेला. हे सगळं जेव्हा विष्णूला कळालं तेव्हा विष्णूने घेतला पार्वतीचा अवतार आणि तो गेला भस्मासुराकडे. आणि विष्णूने भस्मासुराला सांगितलं की मी जसं नृत्य करेन तसं तू पण नृत्य कर. मग तो पार्वतीशी खूप प्रभावित होता त्याच्यामुळे मग त्याने नृत्य केलं. मग जसं पार्वती म्हणजे विष्णू जसं नृत्य करत गेला तसंच भस्मासूरसुद्धा नृत्य करत गेला. आणि नृत्य करता 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 त्याने विष्णूनी म्हणजे पार्वतीचं रूप घेतलेलं होतं. त्यांनी आपल्या स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला. ते बघून भस्मासुराने सुद्धा स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि तो स्वतः जागेला जळून खाक झाला. अशी स्टोरी. आता आमचं मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरतो आहोत. बरं झालं आम्ही सकाळी लवकर आलो कारण की आता गर्दी वाढलेली आहे. 12:30
12:30च्या नंतर थोडी थोडी गर्दी वाढायला चालू होते, तर त्याच्या आधीच यायला तुम्ही ट्राय करा. आम्ही खाली उतरतोय. खाली उतरता इथे लिंबू सोडावाला भेटला, तर थोडंसं गार वाटलं पिऊन. हा पितोय, माझं झालं पिऊन, पण छान आहे. बघा आता आम्ही उतरता एक लिंबू सोडा घेतलेला आहे. माझं झालं ॲक्च्युली पिऊन, हा याचा आहे, पण थोडंसं मला त्रास होतोय ना गाडीमध्ये, म्हणून मी पिते. हे पिंक पिंक काय आहे? मीठ आहे, मीठ, काळा मीठ. त्याने सांगितलं हे पिल्यानंतर गाडीमध्ये बसल्यावर त्रास नाही होणार. बघूया आता. तरी पण मी गाडीत बसल्यावर झोपून जाणार. चला आता आम्ही खाली आलेलो आहोत. आता थोडं फ्रेश होणार, मग गाडीत बसणार, मी झोपणार आणि त्याच्यानंतर मध्ये कुठेतरी थांबणार आणि थोडं काहीतरी खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग रूमवर जाणार. चला बाय. चला आता आम्ही अर्ध्यावर पोचलेलो आहोत आणि आता इथे थांबलेलो आहोत नाश्ता करायला. थोडा हे आहे समोसा चाट, याला आवडतं म्हणून बसलो आहे खायला. मी तर थोडंच खाल्लं आहे. आता हे खाऊन आम्ही निघणार डायरेक्ट रूमवर. महादेवाचं दर्शन घेऊन आता आम्ही पोचलेलो आहोत हॉटेलवर. माझे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू. बाय बाय.